नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरळा उडवण्याची। महायुतीचं प्रचंड बहुमताचं भक्कम सरकार सध्या राज्यामध्ये सत्तेत आहे, पण संख्याबळाच्या दृष्टीने भक्कम असलेलं हे सरकार आतून आणि बाहेरूनही तितकंच भक्कम आहे का, एकमेकांना घट्ट पकडून आहे का, असा प्रश्न अलीकडे पडू लागलाय। याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये कधी सरकारच्या योजनांवरून, कधी सरकारच्या निर्णयांवरून, कधी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून जे काही द्वंद्व समोर येत आहे ते बघता याला सरकारमधला विसंवाद म्हणायचं की सरकारमधल्या तीन पक्षांमधला वर्चस्वाचा वाद असा प्रश्न पडू लागला। आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा, महायुतीमध्ये विसंवाद की वर्चस्वाचा वाद। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, आपल्यासोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। अर्थातच चर्चेच्या सुरुवातीला मी जाणार आहे काँग्रेसकडे, विरोधी पक्षामध्ये ते आहेत त्यामुळे अर्थातच त्यांना यामध्ये नेमका विसंवाद दिसतोय की वर्चस्ववाद मला विचारायचं आहे। हनुमंत पवार बोला। या महायुती सरकारमध्ये खरं म्हणजे त्यांचे जे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये आपापसात काय भांडण असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेला आणि माझ्यासारख्या माणसाला काही लक्ष द्यायची गरज नाही, पण हे सरकारमध्ये असलेले पक्ष आहेत आणि सरकारमधल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जो विसंवाद लक्षात येतोय तो म्हणजे खरं महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं सत्तेत आलेल्या ह्या सरकारला किमान आपल्या मंत्र्यामध्ये, किमान कॅबिनेट मंत्र्यामध्ये, कॅबिनेट बैठकीमध्ये तरी एक दिलानं, एक विचारानं यांनी काम करणं महाराष्ट्रातल्या जनतेनं अपेक्षा धरणं चूक नाहीये। 3, 4, 5 गोष्टी आहेत मला इथं सांगणं गरजेचं आहे। पहिलं की नगर विकास खात्यासारखं महत्वाचं खातं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे। आपत्ती निवारण समितीमध्ये नगर विकास मंत्र्यांचा मोठा, त्यांच्या कार्यालयाचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा, त्या मंत्रालयाचा मोठा वाटा असतो। त्यांनाच तुम्ही त्या समितीमधून बाहेर करताय आणि मग नाराजी दाखवल्यानंतर, रुसवे फुगवे झाल्यानंतर, बातम्या झाल्यानंतर पुन्हा आता मी आपल्या स्क्रीनवर पाहतोय की त्यांना सहभागी करून घेतल्याचं सांगितलं जातं। हेच आहे रायगड मधल्या उपाध्यक्ष झाले। तर आता रायगडमध्ये किती दुर्दैवाची गोष्ट आहे मला सांगा की जिल्हा नियोजन समिती हे त्या जिल्ह्याचं अतिशय महत्वाची बैठक असते, समिती असते, त्याला 3 आमदाराला निमंत्रणच नाही। एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाच्या 3 आमदारांना निमंत्रणच नाही। मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, अजितदादा साहेब असतील, यांनी घेतली बैठक। त्याच्याहून किती तमाशा, किती नाराजी, किती विसंवाद, हे कमी होतं म्हणून की काय आपण सविस्तर बोलू। सुरुवातीला तुम्ही जे मांडताय त्याच्यावरनं एक लक्षात येते की हा विसंवाद नाही तर हा वर्चस्वाचा वाद आहे असं आपल्याला प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। मी अरुण सावंत यांच्याकडे जातो कारण दोन्ही जे मुद्दे आहेत अरुण सावंतजी ते अर्थातच तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत जे हनुमंत पवार यांनी मांडलंय। एकतर शिंदे साहेबांना समितीमध्ये न घेणं, त्याच्यानंतर अशा पद्धतीने तातडीनं बैठक घेऊन त्यांना उपाध्यक्ष करणं हा एक मुद्दा। दुसरीकडे जे काही आपण रायगडच्या बाबतीत बघतो आहोत ते समोर आहे, वारंवार सातत्यानं मागणी होते तरी सुद्धा काही याच्यावरती होताना दिसत नाही आणि त्यामुळे लोकांना प्रश्न पडतोय की नेमकं महायुतीमध्ये चाललंय काय। वर्चस्वाच्या वादावरनं जर का लोकांची कामं जिथं होतात तिथं जर का मंत्री महोदय जाणार नसतील तर मग या सगळ्याचा फायदा काय, या सगळ्याला अर्थ काय, असा प्रश्न स्वाभाविक लोकांना पडणार आहे। अरुण सावंतजी। गुरुप्रसाद जी, एकतर काँग्रेसने महायुतीची किंवा शिवसेनेची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे, कारण त्यांच्या अंतर्गत महाविकास आघाडीमध्ये सध्या जे काही चाललेलं आहे, खुद्द त्यांचे नेते संजय राऊतच सांगत आहेत सर्व चॅनेलवरती की आता आमच्या या महाविकास आघाडीमध्ये आपापसामध्येच वाद सुरू आहे, तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाची किंवा आमच्या महायुतीची चिंता करू नये, हा पहिला प्रश्न। दुसरा राहिला प्रश्न आपत्ती निवारण वरती जी काही नियोजन कमिटी आता केली होती, या कमिटीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी
यांचं नाव नाही याच्यावरून नाना प्रकारचे तिथे विचार मांडले जातात, परंतु खरी अंतर्गत बाब काय आहे, आतली गोष्ट काय आहे याचा विचार कधी कोणी केलाच नाही. तर आज तुमच्या चॅनलवरती मी ते उघड करून टाकतो. बर, आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्याकडे सध्या अनेक खात्यांचा कारभार आहे. त्याच्यामध्ये युडी आहे, युडी नंतर MSRDC आहे, गृहनिर्माण आहे, मुंबईचे पालकमंत्री आहेत ते स्वतः, ते ठाण्याचे पालकमंत्री आहेत ते स्वतः, उपमुख्यमंत्री या राज्याचे आहेत. आणि आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी काही आठवड्यापूर्वी ही गोष्ट स्वतःहून सांगितली होती की आपण आपत्ती निवारणाची जी काही कमिटी बनत आहात, आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना वाटेल त्यांची नावं घ्या, मला थोडंसं जर बाजूला ठेवलं तर मला वेळ मिळतो आणि मी इतर गोष्टींवरती जनतेच्या हिताकरता तो वेळ घालवेन. परंतु जनतेमधून आणखीन वेगवेगळ्या नेत्यांकडून जे आता हा विचारांचा उद्रेक येतोय की हे का नाहीत, आदरणीय एकनाथ शिंदे का नाहीत, या सगळ्या म्हणजे त्यांच्याबद्दल जी काही भावना जनतेतून म्हणा किंवा इतर पक्षाच्या नेत्यांमधून जी उफाळून आली, म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांनी ते नाव उपाध्यक्ष म्हणून डिक्लेअर करून टाकलं की बाबा नाही. पण अरुण सावंत जे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो मुद्दा तुमच्या सरकारने आता काही वेळापूर्वी निकालात लावलेला आहे. अरुण सावंतजी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो काही वेळापूर्वी त्या सगळ्याचा निकाल लावलेला आहे. पण फक्त हे एक प्रकरण नाही आहे ना, पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही तसा आहे. त्यावरनं गोगावले हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले नाहीत, त्यावरनं तुमचे 3 आमदार त्या अजित पवारांच्या बैठकीला गेले नाहीत. हा एक मुद्दा आहे. जाळपोळ झालेली महाराष्ट्रानं पालकमंत्री पदाच्या वादावरनं बघितलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं तर प्रताप सरनाईक त्यांच्या अखत्यारीमध्ये जे खातं आहे त्याचा एक निर्णय झाला दरवाढीचा, एसटी का दरवाढीचा, ज्याच्याविषयी कोणाला कल्पना नाही. अशा सगळ्या प्रतिक्रिया तुमच्या महायुतीमधनं आल्या. मग असं एक चित्र निर्माण झालं की शिंदेंच्या पक्षातले मंत्री एकटे पडलेत की काय, मग सगळा कारभार हा एकाएकी एसटी महामंडळाचा सचिवांकडे जातो काय, या सगळ्यावरनं महाराष्ट्राला प्रश्न पडलेत. इथे लक्षात घ्या, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार हे फक्त काय म्हणूयात काँग्रेसला चिंता वाटते म्हणून बोलतात असं नाही आहे, तर महाराष्ट्राला स्वाभाविक चिंता वाटणार आहे, जनतेला चिंता वाटणार आहे आणि त्यावरनं येणारे सगळे प्रश्न आहेत. मी आता जातोय शिरसाट साहेबांकडे. साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की विसंवाद म्हणून याच्याकडे आम्ही बघावं की वर्चस्ववाद म्हणून, जसं अर्थातच विरोधक सुद्धा बघतायत तसं याच्याकडे बघायला हवं? नाही, आपण जो चष्मा लावलाय तसं आपल्याला दिसेल. आपण जर विसंवादाचा चष्मा लावला तर विसंवाद वाटेल, वर्चस्वाचा वाद वाटला तर तसं वाटेल. कुठला चष्मा लावू आम्ही? म्हणलं तर सरकार नाही, आपण कसं बघावं हे आपण ठरवावं. नाही, जनतेने, आम्ही म्हणण्यापेक्षा मी जनता म्हणून तुम्हाला विचारतोय. सरकार स्थापन झालेलं आहे. सरकारमध्ये कोणाला कुठली खाती द्यायची, काय करायचं याचा पूर्णपणे जे काही विभाजन आहे ते झालेलं आहे. एकाच ठिकाणी वाद आहे, पालकमंत्र्याचा वाद 1-2 ठिकाणी आहे. अर्थात तिन्ही पक्षामध्ये एकमत त्यावरती होईल, त्यातून सर्वमान्य तोडगा निघेल. तोपर्यंत ही संक्रमण अवस्था आहे. या संक्रमण अवस्थेमध्ये आहे, पालकमंत्र्याचा वाद आहे, काही प्रश्नाबाबतीमध्ये काही समज आहेत, गैरसमज आहेत. पण अजूनही हे सरकार नवीन आहे. 100 दिवस नाही, 60 दिवस नुकतेच त्यांनी पार केलेले आहेत. हे सगळं कोऑर्डिनेशन यायला एक आणखीन महिनाभर लागेल. त्यानंतर हा संवाद असेल. आज मंत्रिमंडळामध्ये आणि सरकारमध्ये पूर्णपणे एकमेकाशी संवाद आहे, म्हणून या बातम्या बाहेर येतात. समजा यदा कदाचित शिवसेनेचे मुख्यमंत्री असते उद्धव ठाकरे, कोणी काही बोललंच नसतं, तोंड दाबून मुख्याचा मार. तिकडे लोकशाही नाहीये. इथे देवेंद्र फडणवीस लोकशाहीला मानणारे असल्यामुळे प्रताप सरनाईक साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, ते आपले जे काही गाऱ्हाणी आहेत, व्यथा आहेत ते व्यक्त करू शकतात. हेच लोक पूर्वी ज्या शिवसेनेत होते त्या पक्षप्रमुखांसमोर कोणी तोंड उघडत होतं का हो? तिकडे लोकशाही होती का हो? तिकडे काही ऐकलं जायचं का हो? आणि मग आज तुम्हाला तो विसंवाद वाटतो. मन मोकळं करणं, मनामध्ये एखादी गोष्ट न ठेवणं, हे जर केलं तर त्याच्यातून सुसंवाद वाढतो. आणि ते नाही केलं तर मग पक्षाला तडे जातात. हे महाराष्ट्राने 2022 मध्ये पाहिलेलं आहे. बरं, हनुमंत पवार
भालचंद्र शिरसाट असं म्हणतायत की हा जो तुम्हाला विसंवाद दिसतोय ना, तो आमच्यातल्या महायुतीमधल्या लोकशाहीमधनं आलेला विसंवाद आहे. गुरुप्रसादजी, मी चर्चेच्या सुरुवातीला अगदी निसंदिग्धपणे स्पष्टपणे मी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात काय सुरू आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. त्यांनी मारामाऱ्या कराव्या की त्यांनी गळ्यात गळे घालावे. आम्ही जे इथं प्रश्न उपस्थित करतोय ते संविधानिक शपथ घेऊन जे सरकार सत्तेवर आलं त्या सरकारमध्ये जो विसंवाद आहे तोही आमच्यासाठी गंभीर गोष्ट आहे. त्या पक्षामध्ये काय होतंय त्यांना लखलाभ आहे, आम्ही त्याच्यात जाणार नाही. पण मंत्री म्हणून जर हसन मुश्रीफ साहेब शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार असतील आणि सत्ताधारी पक्षातले आमदार क्षीरसागर साहेब बाजू घेणार असतील तर हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा प्रश्न नाहीये. सरकारचं शक्तीपीठ महामार्गाबद्दल म्हणणं काय आहे हे समोर येऊ देत नाहीत. दोन्हीकडून दोघं खेळतायत. दुसरी गोष्ट, एसटीचे भाडेवाढ झाली, त्या भाडेवाढीला प्रताप सरनाईक साहेबांनी आणि गोगावले साहेबांनी समर्थन केलं आणि करून टाकली भाडेवाढ. चंद्रशेखर बावनकुळे साहेब एवढे महत्वाचे मंत्री आहेत, महसूल मंत्री, मी भाजपाचे म्हणून बोलत नाही, महसूल मंत्री असं म्हणतायत की हा निर्णय कॅबिनेटमध्ये व्हायला पाहिजे आणि परिवहन मंत्री म्हणतायत निर्णय झालाय आणि या राज्याचे अर्थमंत्री म्हणतायत की लोकांवर परिणाम होणारा निर्णयाची अजून चर्चा व्हायची बाकी आहे. तर बघा, मंत्री काहीतरी बोलतायत, दुसरे मंत्री काहीतरी बोलतायत. एसटी भाडेवाढ असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा बीडचं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद असेल, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर, जमीन भूसंपादनाच्या प्रश्नावर आणि भाडेवाढीबद्दल जिथं जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नाचा सामना आहे तिथं या सरकारमधल्या मंत्र्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत. संविधानिक पदावर हे शोभत नाही, हे सरकारला शोभत नाही, हा आमचा आक्षेप आहे. अरुण सावंतजी, त्यांचा मुद्दा बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्यामध्ये जो काही विसंवाद आहे तो जर का तुम्ही इतक्या उघडपणे जनतेसमोर मांडत असाल की बाबा एखादा आमच्याशी संबंधित निर्णय झाला तेव्हा मंत्री जेव्हा म्हणतात की मला माहिती नाही म्हणून, तर याला काय अर्थ आहे? अरुण सावंतजी. पहा गुरुप्रसादजी, प्रत्येक विरोधी पक्षातील नेता आपापल्या परीने सध्या आरोप करायचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही प्रकारचा विसंवाद या महायुतीत नाही. इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नेता, प्रत्येक व्यक्ती आपले विचार मांडतोय. प्रत्येकाला जसं जसं योग्य वाटतंय ते विचार मांडण्याचं काम करत आहेत. मात्र कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय घेतले जात आहेत ते जनतेच्या हिताचेच घेतले जात आहेत. आपण एसटीचा प्रश्न आपण मांडला. एसटीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये भाडेवाढ झाली नव्हती आणि एसटीला जर जिवंत ठेवायचं असेल तर कुठेतरी आपल्याला थोडीफार भाडेवाढ करणं गरजेचं आहे, जेणेकरून एसटी सुद्धा जगेल आणि त्याचा फायदा आम जनतेपर्यंत सुद्धा पोहोचेल. ही गोष्ट मात्र खरी आहे की जेव्हा एखादा निर्णय कॅबिनेटमध्ये होतो तेव्हा कॅबिनेटच्या बाहेर इतर सदस्यांनी मग त्याच्या विरोधात बोललं नाही पाहिजे. ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. परंतु याचा अर्थ असा काढू नये कुणी की आपापसामध्ये यांच्यामध्ये विसंवाद आहेत. याला बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणतात आणि या स्वातंत्र्याचा उपभोग आज महाविकास आघाडीमधील अनेक प्रवक्ते वाटेल ते बोलून घेत आहेत. याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा उल्लेख केला पाहिजे. या सरकार मार्फत, महायुती मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि इतर दोनही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये ताळमेळ आहे आणि म्हणूनच जनहिताचे निर्णय आम्ही घेत आहोत आणि भविष्यात सुद्धा घेऊ. मात्र आता झालंय काय गुरुजी की या महाविकास आघाडीकडे सध्या बोलण्यासारखा कोणताही विषय नाही आणि समोर महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. यांच्या हातलं तेलही गेले आहे आणि तूपही गेलेले आहे आणि हातामध्ये जे काही धुपाटणं उरलेले आहे ते धुपाटणं सुद्धा आता निघून जाणार आहे. म्हणून त्यांना चिंता लागली की सतत बदनामीचे बाण सोडत राहायचे आणि जनतेमध्ये भ्रम निर्माण करायचा, म्हणजे आपल्या पदरात थोडंफार काही पडलं तर पडेल. बरोबर, तुम्ही जे म्हणताय ना त्यानुसार मला आणखी एका गोष्टीवरती स्पष्टता हवी. मी त्यासाठी भालचंद्र शिरसाट यांच्याकडे जातोय. शिंदे सरकारच्या काळामध्ये, शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये, अर्थातच ते ट्रिपल इंजिन सरकारच होतं, पण त्या काळामध्ये ज्या काही योजना आल्या, मग त्यामध्ये आनंदाचा शिधा असेल, लाडका भाऊ योजना असेल, या काही योजना बंद पडतील, गुंडाळल्या जातील अशा स्वरूपाची एक चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तर त्याच्याविषयी आपण स्पष्टता आणावी. असं आहे, योजना सरकारच्या होत्या, एका व्यक्तीच्या नसतात. त्यावेळेला सर्वसंमतीने हा निर्णय केला की या योजना आपल्याला राबवायला पाहिजेत. त्या योजना एकदा राबवल्या म्हणजे त्या आयुष्यभर राबवायला पाहिजेत का? त्याचा पुनर्विचार,
पुनर्लोकान सेवावलोकन करायचंच नाही का? आणि मग जर असं लक्षात आलं की या योजनांची सध्या आवश्यकता नाही किंवा यामुळे सरकारी तिजोरीवर जास्त भार पडेल, त्यामुळे प्रायोरिटी वाईज एखाद्या योजनेचा जर फेरविचार झाला, जसं लाडकी बहीण आहे, आपण सुरुवात करताना लोकांच्या वरती विश्वास टाकला, आपण सगळ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घ्या, पण नंतर जेव्हा आपण छाननी केली, काही गोष्टी त्रुटी लक्षात आल्या, त्या त्रुटी सुधारल्या. म्हणजे याचा अर्थ फसवणूक केली का? सरकारने घेतलेले निर्णय सरकारनेच बदललेले आहेत, कोणी व्यक्तीने बदललेले नाहीत. एका व्यक्तीचा निर्णय हा निर्णय नसतो, तो सरकारचा निर्णय असतो. सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळेला एकनाथराव शिंदे यांनी निर्णय घेताना इतर 2 उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं होतं. आत्ताचे मुख्यमंत्री सुद्धा सर्व निर्णय घेताना इतर 2 उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच निर्णय करतात. त्यामुळे या निर्णयात एखादी योजना त्यांची म्हणून बंद केली असं नाही. शिवभोजन थाळी हा तर काही मागच्या सरकारचा नव्हता, त्याच्या पूर्वीचा निर्णय होता. ती बंद करण्याचं कारण काय, यावरती एक वेगळी चर्चा होऊ शकेल. शिवभोजन थाळी किती दिली जायची आणि कितीचे पैसे, किती थाळ्यांचे पैसे सरकारी तिजोरीतून जायचे आणि ते शिवभोजन थाळी केंद्र कोण चालवायचं, याचा जर अभ्यास केला तर आपल्याला ते सगळं स्पष्ट होईल की याच्यामध्ये लोकांना मिळणारी शिवभोजन थाळी ही 20% आणि 80% कंत्राटदारांच्या खिशात पैसे जातात. म्हणून ती योजना बंद करण्याचा विचार केला. एखाद्या योजनेमध्ये सुधारणा करून ती पुन्हा नव्याने येऊ शकते. म्हणजे एखादी योजना तुम्हाला सुरू म्हणायचं आहे ठेवणं, की योजना बंद करणं हा जो काही प्रचार सुरू आहे याच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे की कदाचित रिब्रँडिंग करून ती योजना मुख्यमंत्री परत आणतील, पुन्हा नव्यानं येऊ आणतील. बरं, अरुण सावंतजी, पण या निमित्तानं मला आपल्याला हे विचारायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब यांचा उल्लेख हे महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला जातो, अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरणारे मुख्यमंत्री म्हणून केला जातो आणि त्यांच्या काळामध्ये आलेल्या या सगळ्या योजना आहेत. आणि जेव्हा आता या योजना बंद होणार किंवा या गुंडाळल्या जाणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हा स्वाभाविकपणे याच्याकडे असं बघितलं जातं आहे की ही वर्चस्ववादाची लढाई आहे. जे नवे मुख्यमंत्री आलेले आहेत, सरकार ती चाकं जरी का सारखी असली तरी सुद्धा हे जे नवं चाक आहे ते आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करते आणि यातनं या सगळ्या योजना ज्या आहेत त्या गुंडाळण्याचा घाट घातला जातो. आपण याकडे पक्षाचे प्रवक्ते म्हणून, नेते म्हणून कसं बघता? गुरुप्रसादजी, एक तर पहिली गोष्ट म्हणजे या ज्या काही चर्चा होत असतात याच्यामध्ये 99% हे अफवा असतात आणि सध्या या महाराष्ट्रामध्ये अफवांचं पीक अतिशय जोरदारपणे उगवलं जात आहे. आणि याच्या मागचं कारण मी सुद्धा आपणास सांगितलं की विरोधी पक्षांकडे असे कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत या सरकारच्या विरोधामध्ये. जेव्हा ठोस मुद्दे नसतात तेव्हा खोटे मुद्दे समोर आणायचे असतात आणि तेच काम चालू आहे. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीसजी यांना सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे हे काय ताकद आहे. तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊनच मुख्यमंत्री जे काही निर्णय घ्यायचे असतील, ज्या काही योजनांमध्ये बदल करायचे असतील किंवा त्याचं पुनर्विलोकन करून त्याच्यामध्ये काही नवीन प्लॅनिंग करून या योजना नव्या स्वरूपात जनतेसमोर, जनतेच्या फायद्यासाठी कशा आणल्या जातील याचा अभ्यास मात्र जरूर चालू आहे. परंतु या योजना बंद होणार आहेत हे मात्र फक्त अफवांचं पीक आहे, बाकी काही नाही. कारण जनतेच्या हितासाठी आणलेल्या कोणत्याही योजना हे सरकार बंद करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, त्याच्यामध्ये बदल मात्र जरूर होतील. जसे लाडक्या बहिणीच्या बाबतीत झाले. हनुमंत पवारजी, सरकार म्हणतंय की योजनांमध्ये बदल होतील पण योजना बंद होणार नाही. कदाचित शिरसाट म्हणतात त्याप्रमाणे रिब्रँडिंग किंवा रिलॉन्चिंग नव्या मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगानं करण्याचा घाट असू शकतोय. नाही गुरुप्रसादजी, मी 2 वेळा माझ्याकडे बोलायची संधी आली. मी एकदाही राजकीय आरोप प्रत्यारोप करायचे नाही या चर्चेत असं ठरवलं होतं. कारण मंत्रिमंडळाच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर धडधकत सगळ्याला विसंवाद दिसतोय, तो मांडायचा हा विषय समजून. पण आमचे सावंत साहेब असतील, त्यांनी थेट आरोप 2-3 वेळा केले की महाविकास आघाडीकडे सांगण्यासारखं काही नाही, जनतेच्या प्रश्नावर बोलायसारखं काही नाही, म्हणून ते खोट्या अफवा पसरवतायत वगैरे वगैरे. तर मी आता राजकीय उत्तर देणं मला अपरिहार्य आहे. आज
दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन संस्थेनं एकनाथ शिंदे साहेबांना महाजी शिंदे पुरस्कार दिला. एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन. 1785 ला फडणवीस आणि शिंदे असाच वाद आला होता. ते पण एकत्रच होते मराठ्यांच्या सत्तेत, पण आपापसात वाद करत होते, मतभेद होते आणि ते मतभेद जीवघेणे होते. तसेच मतभेद एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादामध्ये आहेत. म्हणून तर भारतीय जनता पक्षाचा आमदार राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या विरोधात लाखोचे मोर्चे काढतोय. म्हणून तर रायगडमध्ये मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या विरोधात जाळपोळ करतायत आणि म्हणूनच कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्यापर्यंत मंत्र्याची मजाल जाते. राजकीय दृष्ट्या गोंधळलेलं आणि एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि फडणवीसांचं हे तीन तिघाडं सरकार महाराष्ट्राला दुर्दशेकडे घेऊन जात आहे. याचा सुंदर निर्णय आत्ताचा सांगतो मी आपली चर्चा चालू असतानाचा. केंद्र सरकारनं सोयाबीनच्या खरेदीचं परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, केंद्र सरकारनं सोयाबीनच्या खरेदीचं पत्रक काढलं आणि महाराष्ट्र सरकारनं नाकारलं. हा विसंवाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. ह्यांना पोळ्या भाजायच्या आहेत, ह्यांना पैशात भ्रष्टाचार करायचा आहे, योजनांच्या नावावर लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची आहे. आमच्या लाडक्या बहिणींची मतं घेताना यांना गोड वाटलं आणि आता निकष लावताय तुम्ही. शिवभोजन थाळी या देशामधल्या, महाराष्ट्रामधल्या गोरगरिबाच्या पोटात चांगला घास जात होता, पण उद्धव साहेबांचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं नाव होतं त्या योजनेच्या मागं. म्हणून यांना ती योजना बदलायची. राजकीय दृष्ट्या सूड उगवणारं हे सरकार जनतेला फसवतंय, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला फसवतंय, लाडक्या बहिणींना फसवतंय, लाडक्या भावाला फसवतंय. हे फसवणाऱ्यांचं सरकार आहे. बर, शिरसाट साहेब, फसवणाऱ्यांचं सरकार आहे असं म्हणतायत तुमचे विरोधक. नाही, महाविकास बिघाडी 3 चाकाची त्यांची गाडी चालतच नाही, टायर पंक्चर झालेत, आपापसात ते एकमेकाच्या उरावर बसतायत. आणि अगदी काँग्रेसमध्ये सुद्धा नाना पाटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, परत एका दिशेला जाणारे त्यांचे पृथ्वीराज चव्हाण असतील, या सगळ्यांच्या मध्ये जो विसंवाद आहे हा बघून त्यांना इकडेही विसंवाद दिसणार, विसंवादच वाटणार. लोकशाहीची त्यांना सवय नाही. एकाने बोलायचं, बाकीच्याने ऐकायचं, ही ज्या उद्धव ठाकरे गटाच्या लोकांची सवय आहे, त्यांच्याबरोबर यांनाही तीच सवय झालेली आहे. त्यामुळे त्यांना हा विसंवाद वाटणं स्वाभाविक आहे. परंतु इथे जरी पण नाही, एक गोष्ट मान्य करूया. हे बघा, वर्चस्ववाद आहे की नाही तुमच्या पक्षांमध्ये, 3 पक्षांमध्ये, हा प्रश्न असू शकतो. पण विसंवाद आहे ही गोष्ट तर उघड झालेली ना सगळ्या प्रतिक्रियांवरनं. ज्या काही म्हणजे दरवाढीच्या बाबतीत ज्या प्रतिक्रिया आल्या, पालकमंत्री पदाच्या बाबतीत ज्या काही प्रतिक्रिया आल्या, बीड प्रकरणावरनं ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्यावरनं विसंवाद तर उघड झालाय. हे आपण किमान मान्य करूयात. विसंवादाला मी मतभिन्नता असं नाव देतो. बरं, अगदी नवरा बायकोच्या मध्ये सुद्धा घराला, भिंतीला कुठला रंग लावायचा त्याच्यामध्ये वेगळी मतं असू शकतात, असतात. आणि दोघांना 2 वेगळ्या रंगाची पसंती असेल तर दोन्ही रंग काही भिंतीला लावू शकत नाही, एकच लावू शकतो. म्हणजे नवरा बायको मध्ये, घरामध्ये आणि त्यातल्या रंगाचा विषय निघाला तर तुमचा आणि शिवसेनेचा रंग साधारण एक असेल. दादांचं मला माहिती नाही. अरुण सावंतजी बोला. नाही, आमचा तिघांचा रंग एकच आहे आणि गुरुप्रसादजी पहा, हाच रंग आहे. हा, अरुण सावंतजी बोलतात, बोला. हा, शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे, शेवटचं मिनिट आहे. गुरुप्रसादजी पहा, हास्याचा हो पहा, आरोप किती आणि कोणावरही हवे तेवढे करू देत. एक मात्र खरं आहे की या जनतेने, या राज्याच्या जवळजवळ 12 कोटी जनतेने या महायुतीवरती विश्वास टाकला. या राज्यातील उद्योगपतींनी या महायुतीवर विश्वास टाकला. विदेशातील म्हणूनच गुंतवणूक या इथे आली. आपणास ठाऊक असेल की 15 लाख करोड रुपयांची गुंतवणूक आम्ही आणू शकलो. ते का आणली? तर या सरकारवरती विश्वास आहे म्हणूनच आणली. आणि हे सरकार या राज्यातील जनतेच्या विकासाकरता बांधील आहे. पुढील काही वर्षातच आपणास अनेक प्रोजेक्ट इथे नवीन नवीन आलेले दिसतील, रोजगार निर्मिती झालेली दिसेल. यांनी काय वाटेल ते बोलावं. आम्ही यांच्या या आरोपांना भीक घालत नाही. या राज्यातील जनता कशी प्रगतीपथावर राहील, हे राज्य देशामध्ये कसं नंबर 1 राहील आणि मुंबई या जागतिक बरोबर आहे अरुण सावंतजी. मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की जनतेनं तुमच्यावर भरभरून विश्वास दाखवलेला आहे. उद्योगपती सुद्धा जी काही गुंतवणूक येते त्यानुसार तुमच्यावरती भरभरून विश्वास दाखवत आहे. प्रश्न
हा महाराष्ट्राला पडलेला आहे की जे 3 पक्ष ज्यांच्यावरती इतका मोठा विश्वास दाखवला जातोय त्या 3 पक्षांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आहे का? 3 पक्षांचं सरकार जेव्हा असतं तेव्हा 3 पक्षांच्या नेत्यांमध्ये विसंवाद होणं हे स्वाभाविक आहे, पण विसंवादाच्या पलीकडे जर काही ही वर्चस्ववादाची लढाई असेल तर ती निश्चित राज्याच्या इथल्या जनतेच्या हिताची नाही आणि त्यामुळेच विसंवाद असो वा वर्चस्ववाद जनतेच्या भल्यासाठी जनतेनं ज्यांना भरभरून मतं दिलेली आहेत, निवडून आणलेलं आहे, त्यांनी सत्तेत आल्यानंतर ते सगळं दूर करावं, जनतेच्या हिताची कामं करावी ही सगळी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे। या सगळ्या चर्चेसाठी या मान्यवर पाहुण्यांनी आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि चर्चेच्या या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय। बघत राहा पुढारी न्यूज।